गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक म्हणजेच पॉवर प्लेचे षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कमवल्या जाऊ शकतात आणि त्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खेळाला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन अवधूत कामत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि त्याचा सामना करण्यासाठी प्रतीक पवार फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. धाव संख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 धाव स्कोर कार्ड वर लागलाय आणि आता नवीन सलामीवीर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नाव त्याचं पार्थ आहे. आता पार्थला देखील जबाबदारी घ्यावी लागेल. मागच्या 2 मॅच जी फलंदाजी प्रतीक पवारने करून दाखवली त्याच प्रकारची जबाबदारी पार्थला देखील घ्यावी लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. जिकडे बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस जबरदस्त बॉल, वेगवान पद्धतीचा बॉल होता. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल विसावला यष्टीरक्षक दिवेश पाटीलच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अवधूत राईट मुहूर्त विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, कॅचची संधी, मात्र संधीचं सोनं नाही करता आलं. एक सोपा झेल. वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाचे जे स्टँडर्ड्स असतात ते आपोआप हाय होतात आणि आपण अपेक्षा करतो की हे कॅचेस घेतले जातील. मात्र शेवटच्या क्षणी हाताच्या उंजळीतून कॅच निसटला आणि त्याचा फायदा नवापूर संघाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळेस यष्टीरक्षक करतोय चुकी आणि एक अतिरिक्त धाव धावसंख्येत ऍड होते. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3 धावा. रिप्लेच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहिलं तेव्हा आपल्याला समजलं की हा ऑफ कटर पद्धतीचा बॉल होता. अवधूत कामत ज्या गोलंदाजाकडे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत आणि तेच व्हेरिएशन्स तो मैदानाच्या हातमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन नाही झालं. यावेळेस लेग कटर पद्धतीचा बॉल होता. मी सांगितल्याप्रमाणे व्हेरिएशन्स, गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स असायला हवे तेव्हा तुम्ही एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सादर करू शकतात आणि त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन नाही होत आहे, टायमिंग नाही होत आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, वीरेंद्र बाबरे. चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. त्याच्या समोर त्याच्या समवेत पार्थ. पहिला बॉल. पहिलाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र वीरेंद्र बाबरे ची गती
त्या गतीनं फलंदाजाला बेट केलंय. बॉल विसावला सरळ दिवेश पाटीलच्या हातात आणि एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 4 धावांवर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. बॉलवर बोट फिरवलेत आणि लेग कटर पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त बॉल डोळ्याच्या समोरून, फलंदाजाच्या डोळ्याच्या समोरून बॉलला फिरवण्याची शैली वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डाऊन द ग्राउंड फटक्याला एक्झिक्यूट केलंय, मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 5 धावा. क्रिकेटचा खेळ पॉवर प्लेचं षटक आणि ह्याचा विचार करायला गेला तर अत्यंत संतत गतीने चाललेला हा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल होता, त्याला लपेटण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र नाही झालं कनेक्शन. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळलं अवधूत कामतने आणि त्याच्या साथीला, त्याच्या खांद्याला खांदा जोडत वीरेंद्र बाबरे देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट, बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक भावेश पाटील बॉलच्या खाली आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 6 धावा. तब्बल 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 11 चेंडूं मागे मात्र 6 धावा, म्हणजे जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळून काढलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आलाय, मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. धावसंख्येत 2 धावेने भर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 4च्या सरासरीनं 8 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः फलंदाजाने नांगी टाकलंय. कुठेतरी दोन्ही फलंदाजाची कोंडी झाल्या आणि ही कोंडी तुम्हाला फोडावी लागेल. गोलंदाजी मार्कवर संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अवधूत कामत. कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पवार हा देखील एक चांगला फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी प्रतीक पवारनं अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय, मात्र समोर सातपाटी गावची गोलंदाजी आहे, म्हणजेच बेस्ट गोलंदाजी आहे आणि त्याला भेदण्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिला बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फलंदाजाला चेंडू समजतच नाहीये. अवधूत कामत यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही झालं. इनफिल्डच्या मध्ये चिराग पागदरे बॉलच्या खालती येत आहेत. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 9 धावा. प्रतीक पवार साठी अजून पारितोषिक आलेत. 6 साठी 1000 रुपये आणि चौकारासाठी 500 रुपये टिकू भाऊ यांच्याकडून. आलेवाडी संघाचे ते ओनर आहेत, त्यांच्याकडून प्रतीक पवार साठी पारितोषिकांचा पाऊस पडतोय. यावेळेस अवधूत कामत पुन्हा एकदा. यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. पारच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार. 6. प्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं बॉल स्लॉट मध्ये होता आणि जेव्हा बॉल स्लॉट मध्ये असेल तेव्हा पार त्या बॉलला सोडणार नाहीये. धावसंख्या फ्लाय होऊन पोहोचले 15 धावांवर. आता अवधूत कामतवर हल्ला केलाय, कमबॅक करेल का?
यावेळी चेंज ऑफ पेस, मात्र त्याला ओळखलं. आडव्या बॅटने खेळलेला फटका आकाशाला गवसणी घालणारा. आलाय षटकार 6. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ज्या अर्थी तुमच्या सरळ बॅटमधून चांगले फटके येत होते, त्या अर्थी स्विच हिट करायला हवं होतं. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पंचांचा निर्णय येतो. इट्स अ 22. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस प्रतीक पवारचा वार, गोलंदाजगार, बॉल चाललाय सरळ, लॉंग ऑफ सीमारेषा पार, आलाय षटकार 6. आणि मी पहिलेच सांगितल्याप्रमाणे टिकू भाऊ यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. पहिला षटकार प्रतीक पवारच्या बॅटमधून आलाय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. ओळीयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, ज्या अर्थी पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण पाहिला, तो खेळ अवधूत कामत आणि वीरेंद्र बाबरे यांचा होता. खूप चांगली गोलंदाजी केली होती. मात्र तिसऱ्या षटकामध्ये फलंदाज प्रतीक आणि पार्थनं केलंय कमबॅक. अवधूत कामतवर केला हल्ला आणि आता सातपाटी संघाची जबाबदारी घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन वीरेंद्र बाबरे राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पारच्या फळीतून लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. तिकडे मैशर होते, मात्र त्यांच्याकडून नाही रोखता आला. बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय षटकार 6. पंचा हा षटकार आहे. धावसंख्येत 6 धावेने भर पडेल. क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल लागून सरळ सीमारेषेच्या बाहेर पडला, याचा अर्थ हा षटकार. यावेळेस पुन्हा एकदा पीक हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कमबॅक कसं करावं वीरेंद्र बाबरेला माहिती आहे आणि चांगला बॉल हाताळला. एक षटकारानंतर एक डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता फलंदाजांकडून कमबॅक होत आहे. यावेळेस दांडी 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 गुल, विकेटचं पतन, गॉन.
पार्थ जो फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत होता, मात्र वीरेंद्र बाबरेचा वेग त्याने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 34 धावा. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय साहिल. हॅलो, साहिलला जबाबदारी घ्यावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, बॅट चिकट, चेंडू हवेत, मात्र तिकडे दिवेश पाटील यांच्याकडून चुकी झालंय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं एक साधं सोपं सूत्र आहे. मात्र सातपाटी संघाकडून या इनिंग मध्ये 2 सोपे कॅच सोडलेत. सहसा आपण चित्र नाही पाहत जेव्हा सातपाटी संघ मैदानाच्या आतमध्ये असतो. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, थ्रू दी कव्हर, चेंडूला दिशा दिलाय, तिकडे अवधूत कामत बॉलच्या खाली येत आहेत. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 37 धावा. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सुमित म्हात्रे, नवीन गोलंदाज सज्ज झालाय. पारची जागा घेण्यासाठी साहिल मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सोबतीला प्रतीक पवार आहेच. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे शेवटचे 2 षटक हाणामारीचे षटक आहेत, मारामारीचे षटक आहेत. जिकडे मोठे फटके येतील अशी अपेक्षा नवापूर संघ करत असेल. पहिला बॉल घेऊन सुमित म्हात्रे सज्ज झालाय. राईट मोर द विकेटचा मारा. पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल, बॅट चिकट, गली रिजन मध्ये चिराग पागदरे बॉलच्या खाली. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर. पंच दर्शवतात लेग बाईस, अतिरिक्त धाव. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक पवारने सलगचे 3 षटकार खेचले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक टिकू भाऊ यांच्याकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट चिकट, बॉल गेला शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. चांगली गोलंदाजी सुमित म्हात्रे आणि वेग एक अतूट नातं, आणि तेच नातं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवर धावा लागल्यात आतापर्यंत 39 धावा. 1 विकेट गेलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, नाही झालं प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत लेग बाईस म्हणजे पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 धावा, 40 रन्स. पहिले 3 चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळल्यात सुमित म्हात्रेनं, जिकडे एकही मोठा फटका नाही आलाय. प्रतीक पवार सारखा फलंदाज फलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, मात्र पंचांनी दर्शवला इट्स अ नो बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. मात्र सुंदर रनिंग बिटवीन्स द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा परिपूर्ण केलेत, म्हणजेच धावसंख्येत 9+2 3 धावेने भर पडेल. आणि महत्वाची बाब म्हणजेच पुढचा बॉल
हा फ्री हिटचा असेल, जिकडे फलंदाजाकडे फुल लायसन्स असेल मोठा फटका खेळण्यासाठी. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीक पवार. 10 चेंडून मागे 14 धावा खेचल्यात या फलंदाजानं. पुढचा बॉल फ्री हिट. प्रतीक पवारला एवढंच सांगेल, उघड डोळे बघ नीट, कारण पुढचा बॉल आहे तो फ्री हिटचा आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. इकडे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गाड्या एकाच रुळावर, आणि जेव्हा दोन्ही गाड्या एकाच रुळावर होत्या तेव्हा अपघात होणारच. साहिल रनआउटच्या रूपात तंबूच्या आसऱ्याला परततोय. विकेटचं पतन. साहिलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परेश आरेकर. त्यानं खूप चांगली गोलंदाजी 2 मॅचेस मध्ये केली, मात्र आता रोल वेगळा आहे. आता चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल वेगानं बीट केलंय. डॉट बॉल. येणारा शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 43 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी सुमितच्या मार्फत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. कालती क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय बाबरेनं झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. ऑन. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर 43 धावा. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलला बॅकफुट पंच. चेंडू चाललाय डीप. पॉइंट सीमा रेषा पार. प्रतीक पवारच्या फळीतून आलाय चौकार. 4. टिकू भाऊ यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेत. म्हणजे आतापर्यंत 1500 रुपये कमवलेत प्रतीक पवारनं. नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. नाव त्याचं श्रेयस देव. चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याच्या पहिल्याच बॉलवर प्रतीक पवारनं हल्ला केला. यावेळेस पुन्हा एकदा
हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला प्रतीक पवारने पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. कणकणी षटकार 6. या षटकाराने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील येणारा तिसरा बॉल. श्रेयस देव पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, मात्र वेगाचं प्रत्युत्तर वेगानं डाऊन द ग्राउंड ॲज अँड स्ट्रेट ॲज अन ॲरो. आलाय प्रतीक पवारच्या फळीतून सलगचा दुसरा षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 59 धावा, 59 रन्स ऑन द बोर्ड. पहिले 2 षटक सातपाटी संघाच्या बाजूने झुकत होते, मात्र तदनंतर प्रतीक पवार असू देत किंवा पार्थ असू देत खूप चांगली फलंदाजी केली आणि कुठेतरी सामना नवापूर संघाकडे वळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आतापर्यंत 59 धावा. आता श्रेयस देववर हल्ला केलाय. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल, पंचांकडे दाद मागितलंय. पंच शहानिशा करतील आणि आपला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंच वाईट साठी आपण रिव्ह्यू करतायत. बॅट्समननी रिव्ह्यू केलाय वाईट साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. कडे रनआउटच्या रूपात फलंदाज बाद, मात्र कुठला फलंदाज हे पंच आपल्याला दर्शवतील.
धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 60 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा बॉल राहुल आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून फटका खेळलाय तर खरा, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार 4 आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 64 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि सातपाडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 65 धावांचं आव्हान आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि पुन्हा भेटूया जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्यावेळेस आमच्या समवेत आमच्या सोबत धनसारचा एक गोड आवाज उत्कर्ष पाटील आपल्या सोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि ही विश नेटवर्कची क्वालिटी अगदी आपल्या समोर जो चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय, सगळ्या काही गोष्टी कव्हर सध्या करतात आणि विश नेटवर्कची एंटायर टीम खूप चांगलं वर्क त्यांनी आज केलंय. जाऊया मॅचकडे, जिथे खूप चांगली बॅटिंग पवारने केली. पवारने त्याची पॉवर दाखवली आणि तदनंतर आता गोलंदाजी मार्कवरती वेगाचा राजा ज्याचं नाव आहे परेश आरेकर. पहिला बॉल घेऊन परेश तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा अचूक टप्पा. तदनंतर ऑन साईडला बॉल चालला जिथे मिडॉनचे खेळाडू तैनात आहेत. त्यांनी त्या बॉलला फील्ड केले आणि तदनंतर या मॅचला सुरुवात देखील झाली. दुसऱ्या इनिंगला रनचेज मोठा आहे आणि त्या रनचेजमध्ये मोठं का मी म्हणतो, कारण 65 रन या अगदी मध्यरात्रीच्या सत्रामध्ये थोडंसं ड्यू फॅक्टर आणि तदनंतर बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कमी होतं, परंतु पवारनं दाखवून दिलं की मिडल ऑफ द बॅट जर झाल्यानंतर मैदान कितीही मोठं असू दे, त्या धावा तिथे निश्चित स्वरूपात येत असतात. गोलंदाज तयार. या बॉल आपण पाहतात वीरूसाठी. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल पंचांनी दर्शविला, जिथे आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता सुरुवात या इनिंगला झालंय खरी, जिथे परेशचा वेग प्रचंड आहे, परंतु वेगासहित तुम्हाला अचूक टप्पा या सगळ्या गोष्टी घेऊन याव्या लागतील, कारण फक्त वेग नाही चालत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला तंत्रशुद्ध गोलंदाजी एक योग्य टप्प्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मनीष निजाई यांनी एक चांगली लाईन मांडली. परेशचा आहे वेग, त्याला नाही ब्रेक. आता सध्या इथे देखील आपण पाहतात विरुद्धसाठी आज सरप्राइझिंग बाउन्सर. तिखट बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. परेश यांनी जर विरूची विकेट घेतली क्लीन बोल्डच्या माध्यमातून, क्लीन बोल्ड, तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. निकुंज टिकू सिंगर, आलेवाडीचा टिकू यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. हे कॅश प्राइज आहे. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सध्या आता चौकाराचं उत्तर दिले इथे व्हाईटिश यॉर्कर पद्धतीच्या बॉलनं. यष्टीरक्षक देखील फारच डीप मध्ये, कारण परेशकडे वेग आहे. बघा शॅडो बॅटिंग चांगली केली या विरूनं, परंतु तो फटका नाही सजवू शकलेत. सध्या जर तपासून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपला आणि 6 रन परेश आरेकर सध्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला इनफिल्डच्या वरनं उडवलाय. बॉल चाललाय सरळ शुभम गावड, सुशांत वझे आणि संपूर्ण उमरोळीच्या खेळाडूंच्या भेटीसाठी एम एस जाईचे कर्णधार देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसात त्यांचा संघ एबी चषकामध्ये संघ मालक म्हणून मोतीलाल शाह यांना पण पाहिले. आता सध्या क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आहे. तिथे एस जी बॅटचा मी उल्लेख केला सध्या पालघरमध्ये, आणि मोठमोठ्या स्टार प्लेअरच्या हातामध्ये एस जी बॅट का दिसते, तर शुभम गावड यांची ती क्वालिटी. आणि खऱ्या अर्थानं कमी कालावधीत उमरोळीमधनं ज्यांनी सुरुवात केली बॅट क्रिकेटचं, मगासपासून वेळ, फार लहानपणापासून वेळ होता. वा क्या बात है वीरू बाबरे. शॉट ऑफ द नाईट, क्लास स्ट्रोक. बॉल सी मारेशाच्या बाहेर चाललाय सरळ सी मारेशा पार 4. नो लुक फटका, जिथे टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती प्रदीप पाटील गुजरातचा स्टार खेळाडू, त्याची आठवण झाली. क्लास अगदी आपण पाहतायत. बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं आणि तदनंतर त्या फटक्याला न्याय दिला. बॉल स्क्वेअर लेग मधनं निघून चाललाय वेगानं. जेवढा वेग त्यापेक्षा सुंदर फटका. क्या बात आहे वीरू. क्लास स्ट्रोक. बघत राहावा असा फटका. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा पाहत राहावा असा फटका होता हा. षटकातील पुढचा बॉल. आता याही बॉलला इनफिल्डच्या वरनं बॉलला खेळलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा या षटकातील सलगचा 3रा. शुभम गावड आता कव्हरला पोहोचले. आता ते मैदानाच्या सगळ्या बाजूने मॅचचा आनंद कसा घेता येईल. एका बाजूला हर्ष आहेत, आमचे जवळचे मित्र पपलू तेही आहेत. तदनंतर आपल्याला पाहायला मिळतात साईश ठाकूर, आणि तेही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. धावांची गती तपासून पाहिली तर षटक क्रमांक 1चा खेळ ज्या वेळेला संपतोय त्या वेळेला जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. बोला किती रन मारले तर. चला, वीरेंद्र बाबरेसाठी आता कॅश प्राइज झाले, जिथे मोतीलाल शाह आहेत. त्यांनी सांगितले की वीरू बाबरेनं जर 40 रन प्लस केले तर त्यांच्यासाठी 1000 रुपये. भावेश एका बाजूला 1 बॉलमध्ये 1 वरती खेळतात, तर वीरू बाबरेनं 5 बॉलमध्ये 16 रन पहिल्याच षटकात मारायचं तर टॉपच्याला, आणि त्यांनी परेश आरेकर वरती काउंटर अटॅक केलं. सध्या 18 रन आलेत. 65चं टार्गेट आहे. करंट रन रेट तपासून पाहिलं तर 18चा आणि रिक्वायर्ड रन रेट 9.40, म्हणजे जवळपास 10च्या जवळ तो चाललाय. पुढचा बॉल वेगानं चेंडू हा टाकलाय दीपेशनं.
स्टेप आउट झाले जरूर भावेश पाटील कीड, परंतु तदनंतर ते कनेक्शन मंच हे नाही झालं. आता सध्या जर तपासून पाहिलं तर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं आजच्या रात्रीतला अगदी शेवटचा सामना. नरमाताने खेळून काढले ऑन साईडला. काऊ कॉर्नरचे खेळाडू वेगानं तिथे पुढे आलेत आणि बघता बघता 1 रन इथे परिपूर्ण होईल. वीरू जर या मॅच मध्ये उभे राहतात किमान 5 ते 4 षटकं तर एक स्कोर कार्ड जे आहे ना ते सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचू शकतं. आता सतपाटीमध्ये कन्फ्युजन असं झालंय की बॅट्समन तर 11चे 11 देखील आहेत. उतरवायचे कुठे आणि कितव्या क्रमांकाला आणि कोणाला हा सध्या प्रश्न आहे. कारण सतपाटीची ही बॅक साईड आपल्याला पाहायला मिळते. 19ला बिनबाद असा सतपाटी ध्रुव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला विरूच्या बॅट मधनं घुटना टेकवला आणि बॉलला पाठवलंय सरळ लांब 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 आणि खूपच लांब. अगदी 6 धाव्यांसाठी दर्शनीय फटका. नाव आहे वीरेंद्र बाबरे. क्लास. हा फटका चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6. इथे देखील आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवेत फसलाय आणि ड्रॉप कॅच झालाय. चुकीच्या वेळेला तुम्ही हा कॅच विरूचा सोडलाय. अशा क्षणाला जिथे विरू आता चार्ज झालेत आणि त्या वेळेला तुम्ही त्यांचा कॅच सोडलाय. इथून परिपूर्ण 3 रन पळून केल्यात आणि धावसंख्या जर तपासून पाहिल्या ना तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. सेफ आहे, सेफ आहे, ऑल सेफ. चांगली बॅटिंग भागीदारी दोघांमध्ये. जिथे 3 बॉलमध्ये 2 रन भावेचे आहेत, 7 बॉलमध्ये 25 रन विरूचे आहेत. म्हणजेच आता या मॅच मध्ये विरूचं वजन वाढायला लागलं. प्रतिस्पर्धी संघाने आपल्या समोर जी फलंदाजी केली आता टीट फॉर टॅट जशास तसे हे उत्तर देत असताना आता कीड पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट हे महत्वाचं आहे. सिंगल पूर्ण झाली, दुसरीसाठी पलटलेत आणि विरूनं 1 रन कधीच पूर्ण केली होती. तिसरीसाठी देखील पलटण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु भावेशनं सांगितलं की नाही. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 दाणे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती. युवासेना चषक आज शिवसेनेच्या माध्यमातून हे युवासेना चषक पाहायला मिळालं. उदित सिंग आणि प्रतीक संख्ये अर्थात पॉप्स आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळतात हनी खान आणि संपूर्ण एंटायर टीम ज्यांनी मात्र अतिशय चांगलं हे नियोजन ठेवलं आणि आज या स्पर्धेची पहिली रात्र बघायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. खोलातला बॉल होता, बॉलला डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक कुणी नाहीत. बॉल चाललाय कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. सातपाडीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत कारण आज गावचा एक संघ खेळतोय. एक गाव एक संघ. सध्या ही आता सातपाडीने सुरुवात केली या स्पर्धेपासून आणि तुडुंब प्रेक्षकांच्या गर्दीत मात्र ही स्पर्धा आता सातपाडीचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पर्वणी आहे. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि सध्या ते कव्हर करतायत आमचे मनीष निजाई. सातत्यानं कॅमेरामॅन ही भूमिका अशी आहे की ते प्रत्येकाला दाखवत असतात परंतु त्यांना दाखवायला कुणी नसतं. युवासेना चषकाच्या माध्यमातून हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतं आणि थँक्यू सो मच. साहिल मला दर्शवत आहेत आणि हे साहिल आहेत बहाडोलीचा चॉकलेट बॉय. अनेक मुलींचा वॉलपेपर मागील अनेक वर्षांनी वर्ष. शरीर यष्टीकडे जाऊन नाही चालणार. खऱ्या अर्थानं आपण पाहतात दांडेकर कॉलेजची जान होता तो आणि आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. परेशने घेतली विकेट आणि टिकू यांच्याकडनं आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये. परेश आरेकर पहिल्याच बॉलवरती. 2000 आहेत. मार्केट वाढलंय. जगात युद्ध चालू असेल टिकूबाई सांगतात की आपल्या मार्केटवर फरक पडणार नाही. आपण पैसे लावणार परेशसाठी आणि त्यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. येस आपण पाहतात जो संघ क्वालिफाय होईल त्यांच्यासाठी ऑल इंडिया आयकॉनचे 2 पॅकर उमरोळी संघानं तयारी केलेलीच आहे. ते सांगतात जर आम्ही इथे क्वालिफाय झालो तर आमच्याकडे आहेत केतन म्हात्रे आणि त्यांच्या साथीनं सरोज प्रामाणिक. जर उमरोळी संघ इथून क्वालिफाय होते कारण उमरोळीचे कॅप्टन आहेत तिथे. SG पाटचं त्यांना स्ट्रॉंग सपोर्ट मिळाले आणि त्या अनुषंगानं ते केतन म्हात्रे आणि सरोज प्रामाणिकची त्यांनी निश्चित स्वरूपात वर्णी लावणार आहेत जर उमरोळी संघ पुढे येतोय तर. जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही मॅटर करत परंतु आता प्रेक्षकांमध्ये जर प्रेक्षक आता लाईव्ह असतील ते सांगतील की उमरोळी जिंकायला पाहिजेत त्या लॉट्समधून कारण त्यांना केतन म्हात्रेचा आणि सरोज प्रामाणिकचा खेळ बघायला मिळेल. सध्या आपल्याला पाहायला मिळतात.
जर परेश आरेकर यांनी मात्र जर हॅट्रिक घेतली तर शुभम गावट SG बाट ब्रँड ऑफ उमरोळी यांच्याकडनं आपण पाहतात 5,000 रुपये. सध्या बॅट आणि SG हे नाव सध्या चर्चेतलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने मग ते ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, तदनंतर अंडरआर्म क्रिकेटच्या बॅट म्हणा, आणि इथे आता कॅश प्राईज त्यांच्याचकडनं आले परेशच्या हॅट्रिक करिता 5000. साहिल पाटील आमचे अगदी जवळचे मित्र मॅचला एन्जॉय करतात. थोडीशी झोप त्यांना आलाय खरी, परंतु माणूस आहे. दिवस रात्र तुम्ही ज्यावेळेला काम करता त्यावेळेला शरीराला आरामाची गरज असते, कारण आपण यंत्र नाहीत. हा बॉल जर तपासून पाहिला तर वाईड आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत 35 रन्स, 35 धावा. सातपाडीचा छोटा पॅक बडा धमाका ज्याचं नाव आहे दिवेश पाटील, तो सध्या दाखल झालाय. या जोडीला अनेक वेळा तुम्ही अंडर क्रिकेटमध्ये पाहिलं असेल. सध्या भावेशचा फॉर्म नाही पाहायला मिळाला. तिथे अर्जुनने स्टँड घेतलाय, प्रेषितनं स्टँड घेतलाय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात वेग प्रचंड होता या बॉलवरती. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि दिवेश पाटील हाही फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. चला जाऊया मॅचकडे. मॅचला मात्र इथून सुरुवात होत आहे. धनसारवरनं विशाल भोईर, तोही या मॅचचा आनंद घेतोय. त्याचं देखील स्वागत आहे. क्रिकेटवरती खरं प्रेम कुणी केलं असेल तर त्या विशालचं नाव सातत्याने त्या लिस्टमध्ये घेतलं जातं. हा सातपाडी त्यांची सासूरवाडी आहे, त्या अनुषंगाने त्या संघाला समर्थन हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. परवाच्या दिवसात धनसार संघ असेल आणि त्यावेळेला विशाल भोईरचे एक काळ असा होता, गोल्डन इरामधून असायचा की विशालाला स्ट्रायकिंग एंडला की रिव्हर्स स्वीपचे फटके सातत्याने आणि सहज शोधला जाणारं नाव होतं विशाल भोईर. विशाल अनिल भोईर तेही या मॅचशी जोडले. त्यांचं देखील स्वागत आहे. अंडरआर्म क्रिकेटचा राजा, आणि सध्या आता या मॅचकडे तेही वळतात ऑनलाईन. त्यांचं स्वागत आहे. आता सध्या वैभव या नावानं खऱ्या अर्थानं एक सुप्रसिद्ध खेळाडू. लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळलंय. पुणे क्रिकेटमधून ज्यानं जबरदस्त क्रिकेट सातत्याने दाखवलं तोच वैभव सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी परेशचा पुढचा बॉल, तिसरा बॉल या षटकातील. पंचांकडे लाऊड अपील, पंच नॉट इंटरेस्टेड. बॉल अगदी स्टम्प्सला सोडणार अशी लाईन पंचांचं म्हणणं होतं. सिंगलनं मात्र संतोष राहावं लागतं, आणि रणसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आम्हाला गौरव पाटील दर्शवतात की रणसंख्या आहे 36. 36ला 2. षटक क्रमांक तिसरे. युवा सेना चषकची ही पहिली रात्र, आणि वेळेचा विचार केला तर 4 वाजलेत. आज उशिरानं थोडीशी सुरुवात झाली. उद्याच्या दिवसात शार्प 5 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करा. 5:15चा टॉस, आणि तदनंतर 5:30ला पहिल्या मॅचला इथून सुरुवात होईल. तर सध्या जर तपासून पाहिल्यानंतर 36 रन आहेत. गोलंदाजी मार्कवरती परेश आरेकरचा वेग हा प्रचंड आहे. आता चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन खूप प्रयत्नात होता तो, म्हणजेच भावेश. त्याला वाटलं की फार वेगानं बॉल येईल, परंतु त्यावेळेला काय बॉल हाताळलाय खूप चांगल्या पद्धतीनं. 29 धावा आणखीन गरज, परंतु आता सध्या 36 धावा तर धावफलकावरती लागलेत. याही वेळेला आपण पाहू शकता सॉफ्ट हँडने या फटक्याला खेळलंय खरं. तिथून मिळाली ती म्हणजे सिंगल, आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 रन्स. एका बाजूला सातपाडी ध्रुव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळत असताना तो म्हणजेच नवापूर. जबरदस्त पद्धतीने याही दोन्ही संघांनी आज चांगलं क्रिकेट दाखवलं. एका बाजूला सातपाडीची स्ट्रॉंग साईड, एका बाजूला नवापूरचा वेग, आणि त्यानंतर पवारची फलंदाजी. हा बॉल वाईट बॉल आहे. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत बाल बचे. परेश आरेकरचे रिॲक्शन सांगतात की फलंदाज अगदी थोडक्यात वाचलाय की काय. चला थोडं स्पीडअप करत चला पंच, आपण देखील ताकीद द्या, कारण शेवटचा सामना आहे. आयोजकांना आपल्याला खेळून घरी जाऊन उद्याचा दिवस हा आपला आरामाचा असू शकतो, परंतु आयोजकांचा नाही. आमचं लाईव्ह टीम म्हणा, त्यांचे देखील उद्या लाईव्हला देखील वेगळे प्रोग्राम आहेत. समालोचक म्हणा मृण्मय असतील, युसुफ सय्यद सर देखील उद्या वापी इथे समालोचन त्यांचं आहे, आणि तदनंतर सगळ्याच गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.
38 रन्स, 38 धावा धावफलकावरती. आता या बॉलला चेंडू चांगला हाताळलाय. गोलंदाजी करत असताना वयू थोडेसे कन्फ्यूज झाले. परेश शारेकरनं स्वतःमध्ये वैविध्यता घेऊन आलेत आणि सध्या आता ती गोलंदाजी त्यांनी अचूक करत असताना जबरदस्त पद्धतीचा चेंडू. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 27 रन. 18 चेंडू आणि 27 चा मॅच. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सध्या बॉल आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे होते. 27 चावाला गोलंदाज कश्यप. कश्यपकडे देखील वेग खूप चांगला आहे आणि कश्यपनं आता ती सुरुवात देखील केली जिथे चांगल्या पद्धतीनं ते करतायत गोलंदाजी. नवापूर संघाचा उल्लेख करण्यासारखा का वाटतो कारण त्यांनी गोलंदाजीची साईड आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं सेट केले आणि ती गोलंदाजी सध्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला देखील मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला फटका तर केल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल चालला बिटवीन द गॅप. सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4. राइट साइड से गया तू 100% दुरानचा पाय होईल बरं तुझ्या 100% फार दिसते का ते? हा एक बादल त्याला संध्याकाळी कमी होईल ना. या बॉलला देखील फटका खेळले ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परेश. त्या बॉलला त्यांनी फील्ड केले आणि रनआउटची संधी जवळपास बनली असती. आता तिसरीचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये पोहोचले. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचतात 44 या धावसंख्येवरती. इक्वेशन जर तपासून पाहिलं तर 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 21. सातपाटी थ्रू ए हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो सुद्धा बॅटिंग करत असताना एका बाजूला वयू. ज्या वयू फलंदाजानं सातत्यानं मच निडेड रन केलेले आहेत. एका बाजूला आपण भावेशला पाहता 10 बॉल मध्ये 15 रन त्याने केलेत. या बॉलला फटका ज्याची वाट सातपाटीकर बघत होते की भावेश रंगात येईल आणि त्या भावेशनं आता केलाय शंखनाद. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय कडक कडक षटकार. 6. 50 धावा धावफलकावरती. खूप चांगला टायमिंग. जसा बॉल आतल्या बाजूने येणारा होता त्या बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर बॉलची वाट लावली. खूप चांगला स्ट्रोक होता. नवापूरची गोलंदाजीचं कौतुक मी जरूर केलं परंतु त्यावेळेला एक बॉल चुकीचा आणि त्या चुकीच्या बॉलवरती कॅमेरा वर्क जर तपासून पाहिलं तर मनीष जबरदस्त राहिले. जिथे एका बाजूला आर्यनच्या मैदानात आता मच्छरांनी देखील फार उपस्थिती दाखवली. आमचे कॅमेरामॅन स्वतः तिथे जवळपास 3ऱ्या-4थ्या माळ्यावर अगरबत्ती घेऊन बसलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 50 रन. कश्यपच्या 4 बॉल मध्ये रन आलेत ते म्हणजेच आतापर्यंत 12.
50 वरती 2 अशी स्थिती ध्रुव सातपाटी ए हा संघ पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल टॉप ऑफ दी बॉल आणि तदनंतर बॉलला दिली दिशा. क्षेत्ररक्षक आले डीप पॉइंट मध्ये. आता या सिंगलच्या साह्यानं संतुष्ट राहावं लागतं. वयू शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिले होते की डबलसाठी चान्स घेणं गरजेचं आहे, परंतु त्यावेळेला नकार दिला. तो सरळ स्पष्ट नकार होता, तो महत्वाचा देखील राहिला. आता रन करायच्यात या मॅच मध्ये, त्या म्हणजेच चला आता इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलच्या खेळामध्ये रन करायचे 13. आजच्या रात्रीतला शेवटचा मॅच. मनीष निजाई सांगतात की 12 बॉल मध्ये रन करायचे 13 न त्यावेळेला स्कोर कार्ड मध्ये थोडीशी सुधारणा केली जाईल. वयू आणि भावेचं लक्ष आहे की जरी मी मैदानाच्या आतमध्ये खेळत असलो, येस अॅक्युरेट, आता 12 बॉल आणि 12ची गरज आहे. वेळेचा विचार केला तर वाजले 4 वाजून 3 मिनिटं आणि आपल्याला पाहायला मिळतात ते आता शुभ सकाळ म्हणायला हरकत नाही. मनीष सांगतात की हे 12 बॉलात मॅच कधी संपेल, कारण अगरबत्तीचा अगदी शेवट आलाय, कारण मग मच्छर तिकडे आक्रमण करणार. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एका बाजूला साहिल सांगतात की बसून नाही जमणार, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉईंटचे, ते बॉलला नाही कॅरी करू शकत. सध्या टू बाउन्स न तिथे फिल्डिंग झाली. आता बॉल आहेत 11 बॉल मध्ये करायचे रन 11. युवा सेना चषक 2026 आज शेवटचा सामना. या आजच्या दिवसातील जो संघ क्वालिफाय होईल त्याला ऑल इंडिया आयकॉन हे 2 खेळाडू आपण आणू शकता. येणाऱ्या काळात सातपाटीच्या संघामधनं कोण असतील त्याही गोष्टी निश्चित स्वरूपात चर्चा होईल. आणि सलग ही 6 दिवस जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेचा हा चर्चाचा एक वेगळा भाग राहील की आयकॉन कोण असतील आर्यनच्या मैदानात. आयकॉन यांची शक्यता दाट जास्त का बनते, कारण अगदी आपण पाहतायत इथून हे पालघरच्या पुढे केळवे, तिथे एबी चषक चालू आहे आणि तिथे ओपनचे संघ देखील खेळणार आहेत. म्हणजेच आयकॉन यांची दाट शक्यता इथे देखील असू शकते. सध्या आता 11 बॉल 11 करायचे होते, त्यावेळेला 2 रन आलेत. सपाटी संघामध्ये जर आपण उल्लेख केला ना, तर मग मोठे आयकॉन येण्याची दाट शक्यता आहे, कारण तिथे सनी चौधरी सारखं मोठं नाव आहे आणि त्यांच्या घरी तर स्टार क्रिकेटर सहज येत असतात. आपण मागेच जगत सरकारला पाहिलं की तर मात्र तर अगदी त्यांचा लहान बंधू सारखा झालाय. सनी चौधरी असतील, भावेश असतील, भावेशबाईंचं कौतुक मी सातत्याने करतो, कारण क्रिकेट प्रती त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. यावाला फटका खेळलाय, चांगला बॉल चालला बिटवीन द गॅप, बॉल चालला वेगानं सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. आता सध्या 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायच्यात 5 रन. या मॅचला जिंकण्यासाठी जबरदस्त बैठक स्ट्रोक, अगदी फाईन लेग मधनं. आता सध्या मनीष सांगतात की वैभव यांनी आम्हाला अगरबत्ती संपण्याच्या आत धावा तर चौकार शोधल्यात, आता 5 धाव्यांची गरज आहे. पाहूया. एका बाजूला मुनीत कडू बहाडुली म्हटलं की गोडवा, आणि त्यानंतर गोडवा म्हणजेच मुनीत आणि साहिल. इथे देखील आपण पाहतात रिव्हर्स स्विच केले या बॉलला आणि तिथून आपण पाहू शकता मिळाली सिंगल. आता बॉल आहेत 8 बॉल मध्ये करायचे रन 4. युवा सेना चषक 2026 सतपाटीचे अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी थांबलेले आहेत. अगदी कुणाला सकाळी 7 वाजता कामाला जायचं, कुणाला सकाळी पहिली लोकल पकडून कामाला जायचं. आता ते सांगतील की घरी जाणार फक्त अंघोळ करणार आणि सरळ आपल्या ट्रेनसाठी. फटका चांगला खेळलाय. आता इथून रणसंख्याचा तपासून पाहिली ना तर फलकावरती 62 62 रन. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 3 होणार, तेही होणार. जे तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी होतील यामध्ये तरी मात्र शंका नाही. आता सध्या 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायच्या 3. 7 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. या वेळेला गोलंदाजानं खूप चांगला चेंडू हाताळला आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉइड.
मागच्या बाजूनं वयू यांनी संधी दिली आणि तदनंतर ती लेग स्टिक वाकवली, तोडली आणि फोडली. फलंदाज बाद वैभव. इन 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग. 6 बॉल आणि 6 बॉल 3. चला थोडं स्पीडअप करा. 6 वाजून 3 मिनिटं इथून आपण पाहतात 6 बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत आणि 5 वाजून 10 मिनिटांची ट्रेन आमच्या मनीतची आहे. आता सध्या त्या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. फटका चांगला खेळला आणि सरळ डाऊन दी ग्राउंड. ओहो षटकार. अभिनंदन, चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथून विजयाचा हा षटकार ठोकला. अभिनंदन. सातपाटी ध्रुव ए हा संघ मॅन ऑफ द मॅच. बॉल आतमध्ये पाठवा. मॅन ऑफ द मॅच 15 बॉल मध्ये 30 रन ज्याने केले तो आहे भावेश आणि भावेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच मृण्मय ठाकूर सर. तुम्ही शेवटपर्यंत थांबलात आमच्या साथीनं. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. हृदयाच्या अंतःकरणापासून. आजचं शेड्यूल पॅक होतं. उद्या शार्प 5 वाजता आपण रिपोर्ट करा आणि 5:30 ला पहिलं